एवढं बोलून हे सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे मी एकच सांगेन की या खासदार, आमदार, नगरसेवक यांना सगळ्यांना सद्बुद्धी सुचो आणि आम्हाला इथून आनंदाने जाऊ द्यावं ही पांडुरंगाची जयंती प्रार्थना। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, एक मराठा, हमारे साथ हैं। आगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लढेंगे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। हर हर महादेव। मी तुम्हाला शोधत होतो आता जय शिवराय। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। एक मिशन आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। तुम आगे बढ़ो, मनोज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मिशन, एक मिशन, एक मराठा, जरांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर, तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? मी शंकर मोहिते, सांगली जिल्ह्यावरून आलेलो आहे। कसं आले तुम्ही? चालत आले, पाय आले, कसं? नाही, आम्ही गाडीनं आलोय, टेम्पो आणि 4 व्हीलर घेऊन आलेलो आहोत। काय वाटतं यावेळेस मागण्या पूर्ण होतील? कारण गेल्या वेळेस पण किती महिन्यापासून हे मागण्या ज्या आहेत ते सुरू आहेत. काय वाटते आता तरी काहीतरी होईल? काहीतरी करावंच लागेल, परंतु मला आपण जी बाईट घेताय त्यातून मला या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आणि इथं जमलेल्या मराठा बांधवांना एक थोडं सूचना द्यायची असं वाटतंय। पाठीमागच्या वर्षी देखील आम्ही आझाद मैदानावरतीच तयारीसाठी आलो होतो, परंतु मागच्या वेळेला जे नियोजन होतं, मोबाईल टॉयलेट असतील किंवा अन्य गोष्टी अफाट संख्येनं तयार होत्या, परंतु यावेळेला एकही मोबाईल टॉयलेट नाही। तरी आपण सर्व मराठा बांधवांना मला शंका वाटत्या की आपलं आंदोलन बहुतेक ते वाशीच्या पाठीमागच कुठेतरी अडवतील अशी मला शंका यायला लागली, कारण इथलं जे नियोजन आहे ते कुठेच काहीच नियोजन नाही। त्यामुळे आपल्याला सावधगिरीनं पावलं उचलायला लागतील। आपण इथे जे आलेले आहोत त्यांनी कोणी इथून हलायचं नाही। मनोज दादा आगे बढ़ो। तुमचं नाव? तुमचं नाव? शंकर मोहिते, सांगली विटा। एकच मिनिट बोल। तुमचं मागण्या काय काय आहेत? आमचं मागणं या सरकारना एवढंच असेल की आम्हाला डाळ, तांदूळ, तेल, आम्हाला असं काही नको। आम्हाला ही हक्काची लढाई आहे। आमच्या गुणांकाला देवेंद्रजींनी प्राधान्य द्यावं। आमची जी मुलं आहेत 80-85% मुलं आज चपराशी आहेत आणि त्यांच्याबरोबरीचे जे मुलं आहेत 40-50% मुलं ते अधिकारी आहेत। तर देवेंद्रजीला एवढंच प्रार्थना करेन की ए पांडुरंगा, देवेंद्रजीच्या सद्बुद्धी सुचो आणि गरिबांच्या लेकरासाठी काही करो। गरिबाच्या लेकरांनी काय केलं? आमची काय मागणी आहे? आम्हाला दुसरं काहीच नको, धन नको, दौलत नको, तुमचा 1 रुपयाचंही अनुदान नको, पण आमच्या मुलांना शाळेमध्ये लाख 2-2 लाख रुपये, 5-5 लाख रुपये, विखे पाटल्यासारख्या ठिकाणी तर 20-20 लाख रुपये डोनेशन घेतात। तर हे डोनेशन थांबावं, कारण आम्ही 500-600 रुपये कमवणारे माणसं आहोत। कुठून देणार? हे मीडियाद्वारे जे काय खासदार, आमदार, 2 मुख्यमंत्री असतील तर त्यांनी आमची व्यथा समजून घ्यावी आणि लहान मुलांसाठी आम्हाला काही नको, तुमच्याकडून काही 1 रुपयाचंही आम्हाला अनुदान नको, पण आमच्या लहान मुलांच्या शाळेसाठी सरकारी शाळा ही चालू ठेवावी आणि जे काय गोरगरिबांना पुस्तकं लागतील, डोनेशनमध्ये हे लागेल, तर एवढं सर्व मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांना मी छत्रपती संभाजीनगरमधून एकच विनंती करेन की मनोजदादाबद्दल एकच बोलेल, असा नाही झाला नाही पुढे ना होणार। मराठा योद्धा मनोजदादासारखा परत नाही होणार। मनोजदादासारखा मराठा योद्धा परत नाही होणार।
तर मी वारकरी असून आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो, पण ही वारी आम्ही मुद्दाम मुंबईत आलो आहोत. आता तरी पांडुरंगाने सगळ्यांच्या खासदार आमदार सगळ्यांच्या बुद्धीत सद्बुद्धी सुचो आणि त्यांना आरक्षण देण्याची कल्पना सुचो. एवढं 30 वर्षाची वारी पंढरपुराला देवाला असं वाटत असेल की या माणसाने 30 वर्षापासून वारी केली तर खरोखरच आम्हाला गुल्याला उधळून या आझाद मैदानमधून जाऊ द्या. एक मराठा, एक मराठा. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? सर तुमचं नाव कुठून आलात तुम्ही? माझं नाव राजेंद्र नामदेव पाटील. मी ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही 500 मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत. उद्यासाठी परवानगी मिळालेली आहे, पण तुम्ही आजपासूनच आझाद मैदानमध्ये पोचलेत. काय वाटतं तुम्हाला? कारण आम्हाला असं वाटते की मनोजदादा जरांगे हे जवळून दिसावे आणि मनोजदादा जरांगेचा एक एक शब्द आमच्या एक एक रक्ताच्या याच्यापेक्षा जास्त किमतीचा आहे. म्हणून आम्ही जागा सांभाळण्यासाठी, जागा धरून ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून 500 मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत. किती लोक आले तुमच्यासोबत? 500 जण आलेलो आहोत. आम्ही मित्रमंडळी 500 जण आलेलो आहोत. लहान थोर यारे लहान थोर बलती नरनारी सगळे नरनारी आलो आहोत. आम्ही वारकरी आहोत. सर तुमचं नाव कुठून आलात तुम्ही? माझं नाव राजेंद्र नामदेव पाटील. मी ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही 500 मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत. उद्यासाठी परवानगी मिळालेली आहे, पण तुम्ही आजपासूनच आझाद मैदानमध्ये पोचलेत. काय वाटतं तुम्हाला? कारण आम्हाला असं वाटते की मनोजदादा जरांगे हे जवळून दिसावे आणि मनोजदादा जरांगेचा एक एक शब्द आमच्या एक एक रक्ताच्या याच्यापेक्षा जास्त किमतीचा आहे. म्हणून आम्ही जागा सांभाळण्यासाठी, जागा धरून ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून 500 मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत. किती लोक आले तुमच्यासोबत? 500 जण आलेलो आहोत. आम्ही मित्रमंडळी 500 जण आलेलो आहोत. लहान थोर यारे लहान थोर बलती नरनारी सगळे नरनारी आलो आहोत. आम्ही वारकरी आहोत. घोषणा देव का देव? नाही म्हणूनच सर उद्या जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा येणार आहेत आणि मराठासाठी मागण्या करणार आहेत. काय वाटते तुम्हाला? काय वाटतं मॅडम, म्हणजे आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय या ठिकाणी एकही आमची मागणी अशी अपूर्ण जेव्हा राहील नाही असं वाटलं आम्हाला त्यावेळेस आम्ही मैदान सोडू, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. आता कोर्टाकडून सुद्धा परवानगी मिळालेला आहे. गेल्या वेळीस सुद्धा हे मागणी झालं होतं, पण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुमचे जे नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील आणि खूप लोक आहेत ते तिथेच थांबले होते. आता तुम्ही आझाद मैदानपर्यंत पोहोचणार आहात. काय वाटते? आरक्षण या ठिकाणी अगोदर जरी दिलं तरी आम्ही गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत मॅडम. गेल्या वेळेसारखं यावेळेस होणार नाही. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येणार आहोत. तुमचं नाव? ज्ञानेश्वर लाडांनी, परभणीवरून आहे. सर तुमचं नाव कुठून आलात तुम्ही? मी संतोष चापेट अंबाजोगाईवरून आलेलो आहे आणि आरक्षण घेऊनच जाणार आहे. किती दिवस लागले तुम्हाला इथपर्यंत मुंबईमध्ये पोचायला? मी 3 दिवसाखालीच आलेलो आहे. चालत आलंय? कसं आलंय? नाही, आमचे मित्र कंपनी चालत आलेली. केजवरून आलेले आहेत मुलं. त्यांचे पाय असे खूप सुजलेले आहेत. तर मी आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत. असे करोडो मराठे इथंच राहणार आहेत. जोपर्यंत फडणवीस सर आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत इथून कोणीही हलणार नाही. इथं जरी कॅपॅसिटी 5000 लोकांची असली आणि एकाच दिवसाची असली उद्याची, तरी इथून कुणी हलणार नाही. गेल्या वेळीस पण आरक्षणाचा मुद्दा आला होता, पण अर्ध्यातून नवी मुंबईपर्यंतच पोहोचले होते आणि ते गेले होते परत. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तर त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला दिसतो त्यांनी काही कशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्या पहिला धोका झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आता धोका पत्करून घेणार नाहीत. आम्ही इथून हलणार नाही. एक मराठा!